नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मिस्टर ट्रम्प यांनी पूर्वलक्षी म्हणजे रेसिप्रोकल टॅक्स आणि मध्य पूर्वमधला सध्याचा संघर्ष, या संघर्षात ह्या वेळेला म्हणजे आपण म्हणतो ना, की संकट एका मागोमाग एक येतात, तसा ह्या वर्षी अल निनोचा इफेक्ट आहे मान्सूनवरती. आणि म्हणून राज्यातल्या सगळ्याच धरणातला पाण्याचा साठा हा 30% राहिला असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यासह सगळी प्रशासकीय यंत्रणा ज्या मान्सूनच्या वाटचालीकडं लक्ष ठेवून आहे, त्या मान्सूनचं भारतीय वेधशाळेनं सांगितल्याप्रमाणे आज म्हणजे 6 जूनला केरळमध्ये आगमन होणं अपेक्षित आहे. माझी बरीच मित्रमंडळी केरळमध्ये आहेत, तर मी त्यांच्याशी बोललो. तर सध्या केरळमध्ये ढगाळ वातावरण आहे. प्री मॉन्सून शॉवर्स तिथे मोठ्या प्रमाणात येत आहेत. आणि आत्ता त्या मॉन्सूनचा प्रोग्रेस जाणून घेण्यासाठी मी SD सानप साहेब आहेत आपल्यासोबत. सानप साहेब, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. राईट. सो जरा मी सविस्तरच बोलणार आहे त्यांच्याशी, की कारण आपल्याला सगळ्यांना आता अपेक्षा आहे ना, की कशा पद्धतीचा प्रोग्रेस आहे. आपण केरळपासून सुरुवात करूया. येस येस. हां. तर आता आपण अरबी समुद्रात जर बघितलं तर तिथे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे आणि त्यामुळं आपण क्लाउडिंग बघतो. हे जे पांढरे कलर्स आहेत हे क्लाउड्स आहेत किंवा ढग आहेत. आणि केरळ इथं आहेत. केरळच्या कोस्टच्या पश्चिमेकडे आपण बघितलं तर तिथं क्लाउड डेव्हलपमेंट आहे. परंतु केरळमध्ये पाऊस होतोय, परंतु तो सर्वदूर नाही आहे किंवा मग इंटेन्सिटी त्याची थोडीशी कमी आहे. मागील काही दिवसांपासून नक्कीच इकडे थंडरस्टॉर्मच्या स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस आपल्याला बघायला मिळतो केरळमध्ये. आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये बघितलं तर आपण जे अंदमान आणि निकोबार बेटे आहेत किंवा मग बंगालच्या उपसागराचा हा भाग आहे, इकडे आपण क्लाउडिंग किंवा क्लाउड डेव्हलपमेंट्स आहेत. आणि फक्त क्लाउड डेव्हलपमेंट हा मान्सूनचा भाग नसतो, त्याचबरोबर वारे जे आहे मान्सूनचे ते सेट होणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. तर आपण बघू शकतो की विषुववृत्ताला वळखा घेऊन हे जे विंड्स येत आहेत त्याला आपण साऊथ वेस्टर्ली विंड्स म्हणतो आणि नैऋत्य मोसमी वारे म्हणतो. आणि हे आपल्याला इथं असे जाताना दिसत आहेत. परंतु केरळचा भाग बघितला तर केरळला ते थोडेसे हुलकावणी देऊन खालच्या बाजूने जाताना दिसत आहेत. त्यामुळे जो काही पाऊस पडतोय तो प्री मान्सून शॉवरच्या स्वरूपात पडतो किंवा थंडरस्टॉर्म्स म्हणून पडतोय. तर आता आपण ते मॉनिटर करतोय आणि आता जर प्रोग्रेस जर बघितला मान्सूनचा कुठपर्यंत आलेला आहे तर त्यामध्ये आपण बघू शकतो की 16 मेला तो अंदमानच्या काही भागामध्ये दाखल झाला होता. त्यानंतर 18 मेला तो त्याने पूर्ण जे अंदमान निकोबार बेटे आहेत ते कव्हर केलेले आहेत. आणि 23 मेपर्यंत त्याने जो अंदमान सी आहे त्याच्यातला बराचसा भाग कव्हर झालेला आहे आणि थोडासा भाग बाकी आहे. आणि क्लायमेटॉलॉजिकली किंवा सरासरी जर आपण बघितलं तर मान्सून जो आहे केरळमध्ये 1 जूनला दाखल होतो. आणि भारतीय हवामान विभागाने 26 मे ही तारीख डिक्लेअर केली होती की त्या तारखेला ±4 दिवस तो केरळमध्ये येऊ शकतो, म्हणजे 22 ते 30च्या दरम्यान कधीही येऊ शकतो असं सांगितलं गेलं होतं. पण आपण जर ह्या वाऱ्यांच्या दिशेनुसार बघितलं तर असं दिसतंय की वारे थोडेसे वीक आहेत आणि आपण ती कंडिशन मॉनिटर करतोय. आणि आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण किंवा आज मोस्ट प्रोबॅबली आजच प्रेस रिलीज येईल आणि त्यामध्ये सांगितलं जाईल की पुढली डेट काय आहे किंवा वातावरण कसं अनुकूल आहे. याचा अर्थ असा की आजची जी तारीख होती मुहूर्ताची, तशा अर्थाने ती मिस झाली आहे. नाही, म्हणजे त्यामध्ये आपण क्लिअरली सांगितलं होतं की 4 दिवस Plus आणि आधी प्लस मायनस म्हणजे आता अजून पण आपल्याकडे 4 दिवस आहेत ओके. हातामध्ये, पण त्यामध्ये सुद्धा कंडिशन्स थोड्याशा वीक वाटत आहेत. पण तरी डिस्कशन नंतर आज प्रेस रिलीज दिली जाईल. ओके. आपण 24 तासामध्ये किती पाऊस पडल्यानंतर असं म्हणतो की मान्सूनचं आगमन झालं? कारण आता केरळमधली मंडळी असं म्हणतात की आमच्याकडे बऱ्यापैकी वादळी वाऱ्यासह पाऊस येताना दिसतोय. हा एक भाग. आणि तुम्ही म्हणाल की बऱ्यापैकी वीक आहे, म्हणजे त्याचा काय? 2 प्रश्न एकदाच विचारले. राईट. म्हणजे मान्सून केरळमध्ये येण्यासाठी काही कंडिशन सॅटिस्फाय होणे गरजेचं असतं सायंटिफिकली. त्यामध्ये हे जे विंड्स आहेत हे केरळच्या किनारपट्टी आणि अरबी समुद्रामध्ये सेट होणं गरजेचं असतं. आणि ते जवळजवळ हवेच्या 3 ते 4 किलोमीटर अंतरापर्यंत ते ह्याच दिशेने वाहिले पाहिजे असं म्हणजे ह्याच दिशेने ते पुढे जाणं गरजेचं असतं, म्हणजे निवृत्त दिशेने ते पुढं जाणं गरजेचं असतं. आत्ता ती कंडिशन जवळजवळ आहे, म्हणजे 2 ते 3 किलोमीटर पर्यंत आपल्याला असे विंड्स दिसतात. ते एक कंडिशन आहे. आणि दुसरी कंडिशन म्हणजे हवेची जी गती आहे त्या वाऱ्यांची स्पीड, स्पीड ते 15 ते 20 नॉट्सपर्यंत, म्हणजे 30-35 किलोमीटर प्रति तास एवढ्या गतीने ते वाहणं गरजेचं असतं. त्याचबरोबर काही स्टेशन
केरळ स्टेटच्या मधले काही स्टेशन्स 14 स्टेशन्स आहेत ते आपण घेतो आणि त्या 14 स्टेशनमध्ये मधील ॲटलिस्ट 60% स्टेशनमध्ये 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जे ऑब्झर्वेटरीज आहेत हा ऑब्झर्वेटरीच्या त्यामधला तो 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कंटिन्युअस दोन दिवस पडणं गरजेचं असतं. आणि ह्या सगळ्या कंडिशन्स ज्या आहेत या सॅटिस्फाय झाल्यानंतर मग आपण दुसऱ्या दिवशी मान्सून हा केरळमध्ये आला असं आपण जाहीर करतो. तर आत्ता सध्या बघितलं तर विंड क्रायटेरिया जवळजवळ सॅटिस्फाय होतोय, पण रेनफॉल जो आहे तो थोडासा कमी आपल्याला झालेला दिसतो. एक मगाशीच्या मॅपमध्ये सायक्लोन सारखी छोटीशी स्थिती दिसली तिथं, राईट? जे तुम्ही मगाशी सांगितलं हे याच्यामुळं ह्या विंडचा काही परिणाम झाला की डिरेक्शन बदलून तो पुन्हा श्रीलंकेच्या राईट. आता इथं जे सर्क्युलेशन आहे आम्ही त्याला सर्क्युलेशन म्हणतो. अजून ते फॉर्म झालेलं म्हणजे लो प्रेशर किंवा कमी दाबाचं क्षेत्र असं तयार झालेलं नाही, परंतु एक सर्क्युलेशन आहे आणि त्या सर्क्युलेशनमुळं इथं जास्त आपल्याला क्लाउड्स दिसत आहेत आणि पॉसिबिलिटी पण आहे पुढे जाऊन ते लो पण बनू शकतो. पण अशा वेळी काय होतं की ज्यावेळी हे वारे जे आहेत ते येतात आणि या सर्क्युलेशन भोवतीच जास्त फिरतात रादर दॅन गोईंग टू केरळच्या दिशेने, भारताच्या दिशेने. त्यामुळे थोडासा ह्या सर्क्युलेशनमुळे थोडा अडथळा आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. करेक्ट, परफेक्ट. सो आता आपण जाऊया महाराष्ट्राकडे. हे तर कळलं प्रेक्षकांना आपल्या की केरळमध्ये सुद्धा जे ±4 दिवसाचा अंदाज होता हवामान खात्याचा त्याप्रमाणे सद्यस्थिती आहे. मान्सूनचं अधिकृतपणे आगमन झालेलं नाही केरळमध्ये. सो आता महाराष्ट्राकडे जाऊया. मग अशी तुम्ही डेट पण दिली होती, राईट? तर आता केरळाच उशीर झाला असं आपण दूर. आपली साधारण 6-7 मृगाची पहिली तारीख असते, बरोबर, 6-7 जून. राईट. तर केरळमध्ये आल्यानंतर पुढे जसं क्लायमेटॉलॉजी किंवा सरासरी बघितलं तर 10 जूनपर्यंत तो महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी आलेला असतो किंवा 7 जूनच्या दरम्यान तो तळ कोकणामध्ये सुद्धा आलेला आपल्याला बऱ्याचदा दिसून येतो. पण केरळमध्ये लवकर आला किंवा लेट आला मान्सून तर तो पुढे सुद्धा लेटच जाईल असं नाही. याच्या आधी सुद्धा काही वेळा असं झालंय की केरळमध्ये लेट आला परंतु आपल्याकडे त्याचा प्रोग्रेस चांगला झालेला दिसून येतो. तर त्यावेळची नॉर्मली किती दिवस लागतात ॲडव्हान्स व्हायला? 7 to 8 days फ्रॉम केरला टू महाराष्ट्र. 1 जून केरळ तर आणि 6-7 जूनला तळ कोकण आणि मग पुढं जात तो 8 ते 10 जूनपर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये आलेला असतो. परंतु ही कंडिशन दरवेळी वेगवेगळी असू शकते. जसं आता केरळमध्ये तो आलेला नाही तर केरळमध्ये आल्यानंतर पुढच्या ज्या कंडिशन्स कशा आहेत त्यानुसार त्याचा प्रोग्रेस ठरवला जाईल. एकदा ते विंड काढू का? तुमच्या ह्या ॲडव्हान्स होण्याचा जो अर्थ तुम्ही सांगितला त्याप्रमाणे गरजेचं नाहीये, राईट? हा सगळीकडे पण एकदम व्यापू शकतो. म्हणजे काय आता समजा इथं जसं वरती जाऊन असे विंड्स खाली येतात तर म्हणजे अनुकूल कंडिशनमध्ये काय असतं की हे पूर्ण वेस्टर्लीज आहेत किंवा निवृत्ती मान्सून वारे आहेत ते पूर्ण इथपर्यंत सेट झालेले असतात. रादर दॅन गोईंग डाऊन हे पूर्ण असे ह्या पद्धतीने पुढे सेट झालेले असतात आणि ते कंडिशन आता तरी दिसत नाही पण येणाऱ्या दिवसांमध्ये आपण बघू शकतो. राईट. सो मी अनेक वेळेला म्हटलं की पारंपरिक ज्ञान महत्त्वाचं आहे, मला कुणावर टीका नाही करायची, पण हे खरंच विज्ञान आहे. त्यामुळं भारतीय हवामान खात्याबद्दल चेष्टा मस्करी करत असताना हे विज्ञान आहे आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रॉबिबिलिटी ज्याच्यात शक्यता खूप अधिक गुंतलेल्या आहेत. त्यामुळं दरवेळेला हवामान खात्यावर टीका करण्याच्या आधी हे शास्त्र समजून घेऊन जे कोणी पारंपरिक ज्ञानाच्या आधारावरती प्रिडिक्शन करतायत त्यांना किती मर्यादा आहेत हे लक्षात घेऊन नंतर आपण बोललं पाहिजे. पण ह्यावेळेला खूप जास्त चर्चा आहे सानप साहेब ती अल निनोची. आता तो सुपर अल निनो आणि मी न्यूयॉर्क टाइम्सचं एक आर्टिकल तुम्हाला पाठवलं होतं तर त्याच्यामध्ये तर बरीच व्यापक पातळीवरची भीती व्यक्त केलेली आहे, राईट? आता आपल्या कृषी विभागाच्या वतीनं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय की कमी पाण्यावर येतील अशाच पिकाचं नियोजन करा. विद्यापीठांनी पण सांगितलंय. सो त्या सुपर अल निनो बद्दल काही सांगता येईल आपल्याला? येस. तर एल निनो म्हणजे काय, जसं आपण दरवेळी बऱ्याचदा डिस्कस केलेलं आहे की पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये जर समुद्राचं तापमान हे कंटिन्युअस 3 महिने किंवा 3 सीझन कंटिन्युअसली जर 0.5 डिग्री सेल्सिअसनी त्याची वाढ कंटिन्यू राहिली तर आपण त्या ठिकाणी एल निनो आला आहे असं म्हणतो. तर सध्या जर बघितलं तर एल निनो हा डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे, तो डेव्हलप होतोय आणि समुद्राचं तापमान पूर्वेकडील भागामध्ये पॅसिफिकच्या 0.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आपल्याला ऑलरेडी दिसून आलेलं आहे. पण ते कंटिन्यू पुढले अजून 2 महिने कंटिन्यू ते राहिलं पाहिजे. म्हणजेच जुलैपर्यंत जर ही कंडिशन कंटिन्यू राहिली तर आपण एल निनो आला आहे असं डिक्लेअर करू शकतो. आणि सुपर एल निनो असा काही ॲक्च्युली कन्सेप्ट नाही आहे. रिसेंटली ते असा शब्द दिला गेलेला आहे. आपण काय म्हणतो की वीक एल निनो, त्यानंतर मॉडरेट आणि स्ट्रॉंग एल निनो कंडिशन्स असतात. आणि ज्यावेळी समुद्राचं तापमान पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये जर ते
2 डिग्री सेल्सिअसपेक्षाही जास्त गेलं तर आपण अशा कंडिशनला स्ट्रॉंग एल निनो असं म्हणतो. आणि यामध्ये या आधीसुद्धा अशा काही कंडिशन येऊन गेलेल्या आहेत, ज्यामध्ये 1972 आहे, 1997 आहे, 2015 आहे. आणि अशा केसेसमध्ये स्ट्रॉंग एल निनो कंडिशन्स आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. पण हा मेट्रोलॉजी हवामान विभागाचा असा शब्द नाही आहे स्वतःचा. असा नाही, म्हणजे सुपर एल निनो हा मे बी सोशल मीडियामध्ये तो शब्द प्रचलित आम्ही रिसेंटली आला आहे. याच्या आधी असा काही सुपर एल निनो टाईप नव्हता. पण आपण 3 टर्मिनॉलॉजीज वापरतो: वीक, मॉडरेट किंवा स्ट्रॉंग. तर आणि स्ट्रॉंग आताचं प्रेडिक्शन आपलं स्ट्रॉंग एल निनोचं आहे, परंतु ते त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की हवामानाचा अंदाज किंवा एखाद्या ओशानिक कंडिशनचा अंदाज आपण देतो, त्यावेळी ऑलवेज इट कम्स विथ सम अनसर्टेनिटीज. इट इज नॉट ऑलवेज 100% राईट. देर विल तुम्ही बी जो अंदाज दिलेला त्याच्यामध्ये आणि काही अनसर्टेनिटी काही असतात, म्हणजे शक्यता असतात, बिकॉज ऑफ ऑल अदर फॅक्टर्स. तो आता कंडिशन्स अशा दिसत आहेत की एल निनो फॉर्म होण्याचे जे चान्सेस आहेत ते 80 ते 90%, आणि काही मॉडेल्स जवळजवळ 100% प्रोबॅबिलिटी दाखवत आहे की जुलैमध्ये हा एल निनो कंडिशन्स आपल्याकडे राहतीलच म्हणून. ओके. आता केरळमध्ये जो काही पोहोचलेला नाहीये किंवा वीक दिसतोय त्याचं ह्याच्याशी काही संबंध नाही, डायरेक्टली डे टू डे नाही ॲक्टिव्हिटीजचा इम्पॅक्ट जो आहे तो मान्सूनच्या प्रोग्रेसवर दिसतो, पण इतका दिसत नाही. पण सीझनल ज्यावेळी आपण घेतो, सीझनचा ज्यावेळी आपण विचार करतो, अशा वेळी नक्कीच लार्ज स्केल फॅक्टरचा, जसं एल निनो असेल किंवा मग हिंदी महासागरामधलं इंडियन ओशन डायपोल असेल, यांचा इम्पॅक्ट होतो. राईट. आता काल मी काही माध्यमातल्या हेडलाईन्स बघितल्या की विदर्भामध्ये पुढची 7 दिवस पुन्हा उष्णतेच्या लाटा सांगितल्या. बरोबर. अनफॉर्च्युनेटली भारतातलं सगळ्यात जास्त तप्त शहर विदर्भात आहे, चंद्रपुरातलं राईट. 47.2 वगैरे. बरोबर. तर हे काय आहे, कशामुळे? हां, म्हणजे विदर्भामध्ये तापमान ह्या दिवसांमध्ये जास्त जाणं हे नॉर्मल कंडिशन आहे. आणि मागील 47.2 वगैरे? हो, कारण तिथलं नॉर्मल टेम्परेचर किंवा सरासरी तापमान ह्या दिवस असलं तिकडं 43-44 डिग्री सेल्सिअस इतकं आहे, आणि काही स्टेशनचं 45 इवन आहे. त्यामुळे तापमान हे तिकडं एवढं जाणं ठीक आहे. त्यापेक्षा 2-3 डिग्री सेल्सिअसने ते वाढलेलं आहे, आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये ते कमी होण्याचे चान्सेस आहेत. कारण तिकडे वादळी पावसाचं किंवा थंडरस्टॉर्म आणि लाईटनिंगची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे. म्हणून जे वाढलेलं तापमान आहे त्यामध्ये नक्कीच आपल्याला 2-3 डिग्री सेल्सिअसनी घट. हे फक्त विदर्भात आहे की मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासाठी सुद्धा आहे. वादळी पावसाचा शक्यता आहे, आणि तुरळक ठिकाणी आहे. म्हणजे कसं असतं की थंडरस्टॉर्म असा फेनॉमेना आहे की तो सर्वदूर नसतो. काही ठिकाणी पडतो पाऊस, काही ठिकाणी पडत नाही. ओके. अशी परिस्थिती येणाऱ्या 4 ते 5 दिवस असू शकते. थँक्यू सर. थँक्यू. सो पंतप्रधानांनी मिडल ईस्ट क्रायसिसवरती म्हटलं की अनेक ठिकाणी बचत करायला लागेल. ह्या स्थितीमध्ये तर आपण पाण्याची बचत निश्चितच करू शकतो. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना सूचना दिल्यात. बघूया काय होतं ते. पण आपण या मान्सूनच्या प्रोग्रेसवरती खूप बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मी स्वतः केरळला जाणार आहे, आणि केरळमधनं तुम्हाला मान्सूनच्या पहिल्या सरी त्या कशा आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे, आणि तो किती काळ ॲडव्हान्स व्हायला कोस्टल एरियातनं गोवा आणि मग तळ कोकणातनं महाराष्ट्रात येईल ते पण तुम्हाला सांगणार आहे. पाहत राहा.